बातमी शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर संदर्भातली। प्रशांत कोरटकरचा जेलमधील मुक्काम आता वाढलेला आहे। कोरटकरच्या जामिनावर 9 तारखेला न्यायालय निर्णय देणार आहे। तर कोरटकरला कुणी मदत केली याचा तपास बाकी असल्याचं वकील असीम सरोदे यांनी सांगितलं। तसंच कोरटकरनं डेटा डिलीट करून मोबाईल दिला असल्याचं सरोदे यांनी म्हटलेलं आहे। आरोपी प्रशांत कोरटकर यांच्यातर्फे वारंवार विविध न्यायालयांमध्ये जामीन मिळाला पाहिजे म्हणून अर्ज करण्यात येत आहेत आणि आपण पाहिलं की सगळ्याच न्यायालयांनी जवळपास प्रशांत कोरटकर यांचा जामीन अर्ज आत्तापर्यंत फेटाळलेला आहे। आतासुद्धा हा जो जामीन अर्ज केलेला आहे तो अत्यंत घाईनी आणि जामीन मिळालाच पाहिजे असा दुराग्रह ठेवून केलेला आहे असं दिसते। कारण की इन्व्हेस्टिगेशन अजून पूर्ण झालं नाही असं सरकार पक्षातर्फे सांगण्यात आलेलं आहे। लेखी स्वरूपात पोलिसांनी दिलेलं आहे की इन्व्हेस्टिगेशन अजून पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे तपास अपूर्ण असताना आता जामीन देणं हे प्रशांत कोरटकरला जामीन देणं योग्य नाही।